पाकणी येथील जलशुद्धीकरण केंद्रासाठी वन विभागाचा जागेचा प्रश्न सोडविला। त्यासोबतच 116 रुग्णांना आपल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जवळपास 98 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी मिळवून दिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वोच्च रुग्णालयात MRI मशीनसाठी 14 कोटी रुपयांचा मशीन उपलब्ध करून दिला। त्यासोबतच पाण्याची जलवितरण व्यवस्था या ठिकाणी रोज पाणी पुरवठा होण्यासाठी जे शहरात जलकुंभ उभारणी असेल किंवा आणि पाणी टाक्यांचा उभारणी करायचा असेल त्याकरिता 892 कोटी रुपयांचा विशेष निधी मागील विधानसभेच्या सत्रकाळात त्यांनी मांडला आणि तो निकाली लागला आणि त्याचा जाहीर प्रसिद्धीकरणी करण्यात आला आणि टेंडरही निघालेला आहे। आणि त्यासोबत जे सोलापूरचे ग्रामदैवत आहेत, तुम्हा आम्हा सर्वांचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर स्वामीजी यांच्या 68 लिंग परिसराच्या सुशोभीकरणासाठी प्रत्येक लिंग परिसर हा सुशोभित व्हावा या धर्तीवर 68 लिंगाकरता प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणे 6.80 कोटी 80 लाखाचा निधी त्यांनी मागणी केली। त्यापैकी 2 कोटीची प्राथमिक मंजुरी मिळाली, उर्वरित ही रक्कम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत। आणि जे आपल्या जवळचाच जो परिसर आहे प्रभाग क्रमांक 12 मधील जो इंडस्ट्रियल एरिया आहे अक्कलकोट रोड MIDC भागात, ज्या अंतर्गत रस्ते आता विलीनीकरण झाल्यापासून त्या ठिकाणी रस्त्यांचा मूलभूत सोयी सुविधांचा अभाव होता, त्या ठिकाणी 56 कोटीच्या रस्त्यांचा मंजुरी या ठिकाणी आपल्या देवेंद्रदादा कोठेंच्या माध्यमातून करण्यात आलं। त्यासोबत विमानतळाकरिता जे 18 कोटीचा निधीची गरज होती त्या निधींची तरतूद करून प्रत्यक्षात विमानतळ जे विरोधक म्हणत होते विमानतळ चालूच होणार नाही, चालू करूनच दाखवा, त्या आव्हानास प्रतिसाद देत त्यांनी त्यांच्या नाकावर ठिचून अशा हा विमानतळ आणि विमानसेवा दोन्ही दररोज सेवा सुरुवात आहेत आणि त्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हैदराबाद, बेंगलोर आणि आपल्या तिरुपतीचा तोही प्रस्ताव आता ह्या निवडणुकीच्या काळानंतर तो सुरुवात होणार आहे। त्यानंतर सोलापूरचा जो बससेवा परिवहन सेवा जो कोलमडलेला आहे त्याकरता केंद्रीय स्तरावरून 100 बसेस मंजूर करण्यात आले आहेत। या ठिकाणी नमूद करतो की आमदार इतके प्रयत्नशील आहेत, येणाऱ्या 100 दिवसाच्या काळात हा 100 परिवहनच्या माध्यमातून 100 बसेस या सोलापूर शहरात धावतील आणि आपल्या परिसरातच असलेला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मुख्यमंत्र्यांनी त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे। ही महाविद्यालय आता इंजिनिअरिंग आता डिप्लोमापर्यंतचा जो कोर्सेस या ठिकाणी होता तो आता इंजिनिअरचा कोर्सेसही या वर्षीपासून ते सुरुवात होणार आहेत। अशा या विकासाकरिता आणि आपल्या सोलापूर शहराच्या मूलभूत गरजा भागवण्याकरिता जवळपास त्यांच्या वर्षभराच्या या कारकिर्दीत त्यांनी 100 कोटीची विकास निधी या आपल्या शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात आणलेले आहेत। त्यात बहुतांश कामे आपल्या प्रभाग 9 मधील जवळपास 10 कोटीचे कामे या प्रभाग 9च्या परिसरात आतापर्यंत सुचवलेले आहेत। त्यापैकी 3.5 ते 4 कोटीचे कामं प्रत्यक्षात सुरुवात आहेत आणि काही ठिकाणी काम झालेलेही आहे। आणि मागच्या काळातही आपण कार्य करत असताना सोलापूर महानगरपालिकेत आपली भाजपची सत्ता असताना स्मार्ट सिटीच्या अंतर्गत गावठाण भागात विविध विकास कामं केलेले आहेत। जसं इलेक्ट्रो एक्झिबिशन भरतं त्या ठिकाणी जो हे केलेला आहे तो सर्व स्मार्ट सिटीच्या अंतर्गत तिथला रचना झालेली आहे। इलेक्ट्रोचा जो प्रदर्शनी हॉल आहे तो स्मार्ट सिटीच्या अंतर्गत झालेला आहे। आपला इंदिरा गांधी स्टेडियम पार्क स्टेडियम जो आहे आता आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेडियम त्या ठिकाणी झालेला आहे, तोही आपल्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेला आहे। रंगभवन चौकचा विस्तार असेल किंवा होम मैदानाचा विकास असेल, आपल्या सिद्धेश्वर मंदिराचा सुशोभीकरण असेल हे आणि त्या ठिकाणी आपली मंडई परिसर असेल, लक्ष्मी मंडई परिसरचा भाग असेल, असे अनेक विकास कामं भाजपाच्या माध्यमातून झालेले आहेत। एवढंच मी सांगू इच्छितो, आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा जेव्हा सोलापूरला आले, सोलापूरचे जे मूलभूत प्रश्न अनुत्तरित राहिले त्या प्रश्नांचा उहापोह केला। येत्याही उद्या सकाळी जवळपास 11:45 वाजता देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सोलापूरकरांच्या महत्त्वाकांक्षा अशा ज्या ज्या योजना राहिलेल्या आहेत, विकासाकरता जे निधी लागणार आहे त्याचा त्यांनी त्या ठिकाणी उद्या आपल्याला मंजुरी देतील, विकास कामाचा शुभारंभही करतील। भारत माता की बोलो, भारत माता की वंदे
कर्णिकनगर परिसरातील पावन गणपतीच्या चरणी अनंत साष्टांग नमस्कार करून आजच्या ह्या प्रभाग 9 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आजच्या या राजकारणाची दिशा सर्व मतदारांना अवगत झालेली आहे. थोडक्यात सन 2014 पासून आपल्या भारत देशामध्ये आमूलाग्र बदल घडला आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये स्थापन झालं. उत्तरोत्तर महाराष्ट्रातही भाजपा सेनेचं युती सरकार होतं. त्यानंतर काही काळ सरकारला विश्रांती दिली गेली आणि पुन्हा आजही महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार आहे. अशा ह्या डबल इंजिनच्या सरकाराचा कारभार आपण 2014 पासून सगळे भारतीय अनुभवत आहोत. त्याचप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर शहरातल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात असलेल्या आपल्या प्रभाग 9चे मतदार देखील अनुभवत आहेत. अनेक विकासाची कामं गेली ह्या 10 वर्षामध्ये आपण प्रत्यक्षात अनुभवतो आहोत. 50 वर्ष सत्ता एका काँग्रेस पक्षानं उपभोगली आणि या 2014 ते 2025च्या 10 ते 11 वर्षाच्या ह्या कालावधीमध्ये जी काही कामं झाली, जी काही योजना आणल्या गेल्या, ज्याचा लाभ हा नागरिकांना प्रत्यक्षात मिळत नव्हता, तो लाभ आज डायरेक्ट प्रत्येकाच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणं आणि त्यांची कामं होणं इथपर्यंत येऊन पोचलेलं आहे. पूर्वी योजना ह्या होत होत्या, जाहीर होत होत्या आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होत होता आणि खालच्यापर्यंतच्या लोकांना त्या योजनेचा लाभ मिळत नव्हता. परंतु अलीकडच्या ह्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यामध्ये सर्वसामान्यापासून उच्च श्रीमंतपर्यंतच्या सगळ्या लोकांना ज्यांच्या अपेक्षेप्रमाणे आणि गरजाच्या योजना आहेत त्या सगळ्या गरजाच्या योजनाचा लाभ मिळतोय. आता मग सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाच मतदान का केलं पाहिजे, तर आपला ह्या 10 वर्षाचा कारभार 10 वर्षाचं काम जर आपण बघितलो तर लोकांच्या मनात एक विश्वास निर्माण झालेला आहे की बाबा भारतीय जनता पक्षाचीच लोक ही कामं करू शकतात. अशा पद्धतीचा विश्वास निर्माण झाल्यामुळं आज 2017च्या नंतर 8 वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर आज महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. आपण सध्या आपल्या प्रभागाचा विचार जर करायचा झाला तर आपल्या प्रभागामध्ये ज्या काही अडचणी आहेत, काही विकास हा एकदा होऊन थांबत नसतो. विकास हा रोजच होत असतो आणि रोज विकासाची गरज असते आणि आपल्या अडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत ही प्रमुख मागणी असते. त्यासाठी भारतीय जनता पक्ष हा तत्वाधिष्ठ राजकारण करणारा पक्ष आहे. त्या पक्षाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते पक्षाच्या धोरणानुसार नागरिकांच्या अडचणी सोडवण्यास तत्पर असतात आणि आपल्या अडचणी नागरिकांच्या सुटल्या पाहिजेत ह्या प्रमुख भूमिकेतून आपण सर्व मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभं राहणं ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय जनता पक्ष फक्त राजकारणच करतंय असं नसून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य आणि आपलं जे काही देशाचं स्वाभिमान आहे ते स्वाभिमानाचं देखील रक्षण करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाकडून झालेलं आहे आणि होतं आहे. आपण बघितलं आहे गेल्या वेळेला 2-3 वेळेच्या चालू प्रकरणामध्ये जे काही सिंदूर प्रकरण झालं, आपण कोणाच्या अंगावर जात नाही आहे, आपण कोणाशी भांडण करत नाही आहे, परंतु जर आपल्याला कोणी दम देत असेल, आपल्या अंगावर कोणी येत असेल तर आपण त्याला सोडायचंही नाही. ही प्रमुख भूमिका आपल्या कणखर नेतृत्वामध्ये आहे आणि ते देशभरात काम करतात, देवाभाऊ राज्यभरात काम करतात. तेव्हा आपल्या
महाराष्ट्रातल्या ह्या प्रभागामध्ये जर आपल्याला स्वाभिमानानं जगायचं असेल, स्वाभिमानानं आपले कामं व्हायला पाहिजे, नागरिकांच्या सोयीसुविधा अडचणीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, ही जर प्रमुख मागणी आपल्याला मान्य करून घ्यायची असेल तर सर्व मतदारांना मी या ठिकाणी नम्र विनंती करतो की आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचाच प्रचार केला पाहिजे, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारालाच मत दिलं पाहिजे. कमळाला मत म्हणजे विकासाला मत, कमळाला मत म्हणजे आपल्या अडचणी सोडवणाऱ्याला मत, अशी एक धारणा झालेली आहे. आणि त्या धारणेचं प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या ठिकाणी प्रभाग 9चे जे उमेदवार आहेत, त्या प्रभाग 9चे उमेदवार शेखर इगे आणि मेघनाथ येमूल आणि कादंबरी मंजेली मॅडम, पूजाताई वाडेकर, ह्या 4 उमेदवारांना आपण आपल्या भागातून प्रचंड मतं देऊन त्यांना निवडून आणायचं आहे. निवडून येण्यामध्ये आता कुठलीही शंका नाही आहे, परंतु त्यात आपण आपला भाग पण मागे राहता कामा नये. काही मध्यंतरी काही लोकांच्या मनामध्ये भावना होती, आम्ही पण या ठिकाणी पत्रासेडमध्ये एक मिटिंग घेऊन आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला ह्या भागातलाच उमेदवार तुम्ही प्रतिनिधी म्हणून द्या, असं आम्ही पक्षाकडे मागणी केली होती. परंतु उमेदवारी देत असताना पक्षाच्या पण काही अडचणी असतात, आपण त्याही लक्षात घेतल्या पाहिजे. आणि त्या अनुषंगातून आपल्या ह्या भागात कोणाला प्रतिनिधित्व मिळालं नाही अशा प्रकारची कुठलीही नाराजी आपल्या ह्या भागातल्या लोकांनी ठेवायचं कारण नाही आहे. त्या ठिकाणी काम उमेदवार जरी फार लांब नाही आहेत, जवळच आहेत, आणि आम्ही त्यांना ह्या ठिकाणी हक्कानं सांगितलेलं आहे की आमच्या ह्या भागातला कुणी प्रतिनिधित्व नाही आहे, तुम्हाला जाणीवपूर्वक ह्या भागामध्ये काम करणं गरजेचं आहे. ह्या भागातले नागरिकांच्या काही मूलभूत गरजा आहेत, अडचणी आहेत, तक्रारी आहेत, त्याचं निवारण तुम्ही चौघांनी मिळून केलं पाहिजे अशी हक्काची आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे. आणि ते नक्कीच करतील याची मला अपेक्षा आहे, कारण शेवटी पक्ष त्यांच्या पाठीमागं आहे आणि ह्या भागातले कार्यकर्ते देखील ते काम करून घेतील ह्यात मला पूर्ण विश्वास आहे. त्यासाठी मी या ठिकाणी आपल्याला आपलं अमूल्य मत वाया न जाता आपलं ज्या उमेदवाराला आपण मत दिलं आहे ते निवडून आलंच पाहिजे आणि तो निवडून येणारच आहे, ह्या भावनेतून सगळ्या मतदारांना मी या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो की आपलं मत कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून द्यावं. यावेळच्या मतदानाची प्रक्रिया 4 वेगळे मतदान संच असणार आहेत. प्रत्येक मतदानावरती कमळाचं चिन्ह असणार आहे. अ, ब, क, ड अशा पद्धतीत 4 मशीन असतील. 4ही EVM मशीनवरतीच्या कमळाच्या चिन्हावर 4 वेळा आपण आपलं अमूल्य मतदान करून आमच्या ह्या 4ही उमेदवारांना प्रचंड मतानं निवडून द्या अशी कळकळीची विनंती करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद काका. या ठिकाणी काजळे सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. त्यासोबत रोडगे साहेब तेही आपल्या व्यासपीठावर येण्याचे करावे. आणि या ठिकाणी शहर उत्तर पूर्व मंडळाचे मंडलाध्यक्ष सिद्धार्थ मंजेली आणि शहर मध्य पूर्व मंडळाचे अध्यक्ष अक्षय अंजिकाने, यासोबतच प्रभाग क्रमांक 13चे 4ही उमेदवार चौगुलेताई, कामाटीताई आणि सत्यनारायणजी गुर्रम आणि विजय चिप्पा या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनीही या ठिकाणी स्थानापन्न व्हावे व्यासपीठावर. आणि त्यासोबतच आमचे सहकारी मित्र श्रीनिवास जोगी यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतोय. आणि आमच्या भाजपाचे सोलापूर शहराचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते रामचंद्रजी जेन्नू साहेब या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील. भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते, कर्णिक नगर विभागातील माझे मित्र प्रवीण डोंगरे, बजरंग कुलकर्णी, त्याचप्रमाणे व्यासपीठावर न येता खाली प्रेक्षकात बसलेले माझे सहकारी मित्र, बालमित्र श्रीयुत काजळे सर, या ठिकाणी उपस्थित असलेले माता भगिनी आणि बंधूंनो, निवडणुकीचा कार्यक्रम लागला. प्रभाग क्रमांक 9 मध्ये कोण उमेदवार असतील याबद्दल उत्सुकता प्रचंड होती.
आणि इतकी उत्सुकता आहे, केवळ 4 जागांसाठी तब्बल 105 लोकांनी उमेदवारी मागितली. याचा अर्थ असा की भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेला हा प्रभाग गेल्या 1985 पासून आजतागायत झालेल्या 6 निवडणुकांमध्ये तब्बल 5 वेळा प्रचंड मताने निवडून आणलेले आणि आता पुन्हा सज्ज झाले की प्रभाग 9 मध्ये कोण उमेदवार आहे याचं न बघता कमल चिन्ह असलेले 4ही उमेदवार, अगदी तडफदार उमेदवार, आपल्या माजी नगरसेवक असलेले तरुण तडफदार उमेदवार आणि अत्यंत प्रामाणिकपणे पार्टीचं काम करत या ठिकाणी उमेदवारी घेतलेले मेघनाथ टेंबुल साहेब असो, या ठिकाणी कादंबरीताई मंजेली उभारलेले आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत नाही आहे. त्यांचे थोरले काका मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी महानगरपालिकेमध्ये त्यांनी इतकं चांगलं काम केलं आणि त्यांचं वारसाचं जतन करण्यासाठी या ठिकाणी कादंबरीताई मंजेलीनं आपण तिकीट दिलेलं आहे. हे सांगत असताना अभिमान वाटतो. एक छोटासा कार्यकर्ता, आम्ही पूर्वी ज्या वेळेला पहिल्यांदा नगरसेवक झालो होतो, उमेश आडम साहेब त्यावेळेला निवडून आले होते. ते वयाच्या 21व्या वर्षी नगरसेवक झाले होते आणि पहिल्यांदा ते 21वा मतदानाचा अधिकार मिळाला असे नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या भागातून आले. तशाच पद्धतीने शेखर इगे या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तिकीट देत असताना उमेश आडम साहेबांचा वारसा त्यांनी जतन करावं आणि त्यांच्या पद्धतीने त्या भागातल्या कामाचा विकास करावा असं त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना आता दुसरी ताई आहे आमच्या वाडेकर ताई. आता लोकांना माहीत नाही वाडेकर ताईंचं काय प्रताप आहे. ज्या ठिकाणी पातूर चौकातल्या परिसरात किंवा त्या ठिकाणी असलेल्या लगत असलेल्या विविध भगवान नगर झोपडपट्टीचा विकास कसा करावा ह्याचा ध्यास घेतलेला आहे. वाडेकर कंपनी पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात सहभाग घेतो. मी केवळ भारतीय जनता पार्टी का म्हणते, आपल्याला माहीत आहे या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीने विकासाची कामं केली, आपल्या लाडक्या बहिणीसाठी आणि देशामध्ये महिला सक्षमीकरण व्हायला पाहिजे ह्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने कष्ट घेतला त्याचं अनुरूप आज 11 वर्षाच्या केंद्राच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. सामान्य गरीब महिलेला या ठिकाणी सक्षम करावा. ती माझी आई असेल, बहीण असेल, त्या बहिणीचा या ठिकाणी सक्षम विकास होत असताना त्यांनी विविध कार्यक्रम घेतले. आपल्याला माहिती आहे, आपण शहरात आहोत, आपल्याला माहीत नाही आहे. त्यांनी देशभरात त्या असलेल्या सुरुवातीला आल्याला एक काम केलं आहे की देशामध्ये जिथं जिथं आपल्या आया बहिणी आहेत, माया भगिनी आहेत, त्या गरीब झोपडपट्टीमध्ये वसाहतीमध्ये आहेत, त्या वस्तीमध्ये आहेत आणि त्या ठिकाणी संडास नव्हतं अशा ठिकाणी त्या भगिनी उघड्यावर बसत होत्या. अनेक ठिकाणी खेड्यामध्ये अजून सुद्धा बघत असतो आणि अशा त्या भगिनीसाठी त्यांनी म्हटलं की कुठल्याही गावामध्ये असो, शहरातल्या गरीब झोपडपट्ट्यामध्ये असो, त्या ठिकाणी त्यांनी सार्वजनिक संडास बंद करून त्यांनी त्यांच्या घरामध्ये तिथं केलं, ही सोय केली. आपल्याला माहिती आहे, आपण सगळेजण पूर्व भागातल्या लोकांतल्या बऱ्याच लोकांना बघतो. आमची आई, आमची आजी चुलीजवळ बसून कुंकणी मारत स्वयंपाक करायची नाही. कधी कधी वाटायचं डोळ्यातनं पाणी आलं म्हणजे लक्षात धुराने माखलेल्या त्या घरामध्ये आपल्या आया बहिणींना जे कष्ट पडत होतं त्या आया बहिणीसाठी त्यांनी एक योजना केली की देशभरातल्या जिथल्या गरीब महिला भगिनी आहेत त्यांना मोफत गॅस सिलेंडर द्या, मोफत मशीन द्या आणि त्यांची सोय करा असं त्यांनी केलं होतं. आणि आणखी हेच सांगितलं नाही आहे की ज्यांना गरीब लोकांना गैरहाय नाही आहेत, पंतप्रधान आवास निधीच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना घरं उपलब्ध करून दिले. आपण इथं बघतो रेनगरचा असो, नवीन कुंभारीचं घरकुल असो, या ठिकाणी 30,000 घरं सामान्य गरीब कामगारासाठी बांधून दिले आहे. त्याचं श्रेय आहे जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे
ते जर एखाद्या वेळेला कामाला लागलं कशा पद्धतीने काम करतात आपण त्या ठिकाणी पाहिलेले. आणि अशा वेळी आपण भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचं आपण म्हणाल काय काम कराल, मग तुम्हाला माहिती आहे या परिसरामध्ये असलेल्या सर्व झोपडपट्ट्याचा विकास व्हायला पाहिजे. व्यंकटेश नगर झोपडपट्टी असो, गांधीनगर झोपडपट्टी असो, फलमारी झोपडपट्टी असो, भगवान नगर झोपडपट्टी असो आणि या ठिकाणी असलेल्या संयुक्त झोपडपट्टी, विनोबा झोपडपट्टी अशा अनेक झोपडपट्ट्यामध्ये सुद्धा विकास कसा करायला पाहिजे या ठिकाणी मेघनाथ येमू साहेबांना चांगला माहिती आहे. त्यांना 10 वर्षाचा नगरसेवकाचा अनुभव आहे आणि आता बाकीचे 3 नगरसेवक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चांगल्या विकासाचे काम करतील अशी आशा व्यक्त करतो. शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षा रोहिणीताई तळवलकर या ठिकाणी येत असून इथल्या सर्वांचं आपण या ठिकाणी हे करावं असं म्हणत असताना या गतिमान पद्धतीने काम केलेल्या या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना या ठिकाणी मोठ्या आत्मविश्वासाने निवडून द्यावं असं कळकळीचं आवाहन करतो. सर्वांचं स्वागत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. वंदे वंदे. दमदार आमदार देवेंद्रदादा कोठे यांचं आगमन झालेलं आहे. मी सुशील नाटकर यांना प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करीत आहे. उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी सोलापूर शहराचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब, शहरामध्येचे लोकप्रिय आमदार देवेंद्रजी कोटे साहेब, मेघनाथ हेमूलजी, या ठिकाणी या भागाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बजरंग कुलकर्णी, सोलापूर शहरचे उपमहापौर प्रवीण डोंगरे, तसंच व्यासपीठावर असलेले उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, आमदार देवेंद्र दादा खोटे यांनी जो विकास केलेला आहे या वर्षभरात करोडो रुपयाचा शहर मध्ये जो विकास केलाय दादाने, रोड असो, मागच्या दादा या ठिकाणी आले होते. आम्ही दादांना हा प्रश्न मांडला की पद्मानगर क्रीडांगणासाठी दादा आपण निधी द्यावं आणि दादांनी त्या ठिकाणी निधी दिला व आज असं सुंदर असं त्या ठिकाणी क्रीडांगण उभा आहे. मी दादांना विनंती करतो, पालकमंत्र्यांना, मुद्दे 2 प्रकारचे दादा. एक जिव्हाळ्याचा प्रश्न मांडतो आपल्याशी. कर्णीनगर सोसायटी, एकतानगर सोसायटी, स्वातंत्र्य सैनिक राहते सरकारी कर्मचाऱ्याची सोसायटी दादा. आज 35 वर्ष झालं. वर्ग 2 ची जमीन आहे. आमच्या उतारावर आमचं नाव येत नाही दादा, प्रॉपर्टी कार्डवर नाव नाही. आज आम्हाला कोण बँक लोन देत नाही दादा. समोर पद्मानगर सोसायटी आहे, एक फक्त रोडचं अंतर आहे. 7,000 रुपये रेट चालू आहे. आमच्या घरात 3,000चा रेट नाही दादा. आज आमचे आई वडील गेले, आज त्या 35 वर्ष झाले सोसायटीला. आज आम्हाला आई वडिलांना 50 हजारात घर मिळालं होतं आणि आम्हाला वर्ग 2 व आम्हाला आज 1.5 ते 2 लाख रुपये आम्हाला दंड बसण्याची शक्यता आहे दादा. आम्ही म्हणतो त्यावरचा रेडी रेकनर 1989चा त्या पद्धतीने आम्हाला रेडी रेकनर 50,000 प्रमाणे घेतला तर आम्हाला 10,000 ते 15,000 दंड बसू शकतो दादा. पण आज 2025-26च्या ज्या काय रेडी रेकनर प्रमाणे आम्हाला जो दंड बसणार आहे तो दंड आहे 1.5 ते 2 लाखाचा. असं न होता आपलं दादा पालकमंत्र्यांना आणि आपल्याला विनंती आहे की आपलं शासन दरबारी देवेंद्र फडणवीस साहेब आपला ऐकतात दादा. आमची विनंती आहे या भागातील नागरिकांची, युवाची, आता युवा वर्गाला काम नाही. आई वडील रिटायरमेंट झाले, काही गेलो, आई वडील राहिले, काय वारले. मग आम्हाला विनंती आहे की आमचे प्रॉपर्टी कार्डवर नाव लागावं. हे विनंती करतो दादा. आपण सक्षम आहे, आपण विधानसभेत ताकदीने बोलता. आम्ही पाहिलेलं आपला की 13 लाख लोकांचा प्रश्न घेऊन या भागात बोलण्यासाठी उभा आहे. असं सक्षम सांगणारं आमचं नेतृत्व म्हणजे देवेंद्र दादा कोटे आणि त्यांनी आपल्या पहिल्या या वर्षातच एक सुनूक दाखवलेली आहे.
100 कोटीच्या वर या भागामध्ये त्यांनी विकासासाठी केलेलं आहे. असं सक्षम नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे. आणि त्यासोबत आमचे पालकमंत्री जे सदैव आमच्या दादांच्या पाठीशी असतात ते जयकुमारजी गोरे हेही आणि दादा यांच्या माध्यमातून या भागाचा जो प्रॉपर्टी कार्डचा प्रॉब्लेम आहे, जो वर्ग 2चा प्रॉब्लेम आहे ते निश्चितच सोडतील हे मी आशा धरतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बोला भारत माता की उपमुख्यमंत्री प्रवीणजी डोंगरे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं. आपल्या सर्वांचे लाडके मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, आपल्या भागातील लाडके आमदार देवेंद्रजी कोटे साहेब, महापालिका प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 13 आणि प्रभाग क्रमांक 12 या भागातील आणि जास्तीत जास्त 9 नंबर भागातील जे एबोल साहेबांवर, इगे साहेबांवर, मंजली मॅडमवर आणि आपले वाडेकर यांच्यावर जे मतदान करायचं आहे, तुम्ही ज्यांना प्रेम करता त्यांना आम्ही मतदान करतोय. हा इथं आमचा पावन गणपती आहे, आम्ही मतदान करतोय म्हणून सगळ्यांनी हात वर करून दाखवा. दादा हे सीट निवडून आलं, दादा हे सीट निवडून आलं, सगळ्यांनी हात वर करून सांगितलं की आम्ही मतदान करतो. बरोबर आहे ना? 9 नंबरला मतदान कमळाला. या भागातील खरं तर मी तसा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलेला उपमहापौर म्हणून मी या भागात काम केलेलं, परंतु गेली 2 वर्षापूर्वी माननीय विजयसिंग दादा मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले आणि त्यांच्याबरोबर मी एकटाच आलो सोलापूर शहरातून. परंतु मी काम करत असताना परिस्थिती अशी होती की मी माननीय दादांना विचारलं, विजयदादांना, की शहरात आमच्याकडे कोण लक्ष देणार. दादाने सांगितलं की शहरात 2 आमदार आहेत, तुम्ही दोन्ही आमदारापैकी एका आमदाराकडे जावा आणि तुम्ही तिथं ॲडजस्ट व्हा. तर आम्ही काय ॲडजस्ट झालो नाही, त्यांनी आम्हाला बोलवलं नाही आणि आम्ही पण गेलो नाही. परंतु ज्या वेळेस देवेंद्र कोटे साहेब महापालिकेला मध्यमधून जे आमदार निवडून आले, त्यानंतर भाजपचं एवढं वारं बदललं आणि वारं एवढं मोठं बदललं आणि त्याला साथ मिळाली जयकुमार गोरे साहेबांची. मग आम्ही ठरवलं की आपले मित्र सगळे, आमचे मित्र दिलीप कोल्हे, नाना काळे, ही आमची सगळी गँग, ही सगळी चालली भाजपमध्ये. मी एकटाच राहिलो. सारखं विचार करायलो आपण कसं आपण जायचं. ठीक, आता सगळे गेले. मग 9 नंबर भागामध्ये जायचं तर कसं जायचं, कुठलं तिकीट मागायचं का. आम्ही बघितलं तर 9 नंबरमध्ये 51 लोक, 4 जागा, 51 लोक. तिथं बजरंगची मुलगी मनोरे मॅडम आमच्या भागातल्या, या भागातल्या. आता आमदारांना एवढं आपण न त्रास देता विना कंडिशन भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे, हे तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो. सगळ्यांचा गैरसमज झाला की अहो काय म्हणताय तुम्ही, बाहेरून 50 आले आणि त्यांनी तिकीटं घेतली, 51 तुमचा नंबर लागतोय काय, असे काय विषय बोलत होते. परंतु मी आपल्याला एवढं सांगतो, मी गेली 26 वर्षापासून पाहतोय आपल्या सोलापूर शहराला 5 ते 6 दिवसाडच पाणी आहे. आत्ताच सांगितलं कुणी की आम्हाला म्हणले पाणी आमच्याकडे रात्री 12ला आलंय, 1ला आलंय, 3ला आलंय. आम्ही कसं करायचं, आम्ही पाणी, एवढी थंडी आहे, आम्ही आजारी पडालो. एका स्त्रीने तर सांगितलं की आम्हाला पाण्यासाठी रात्री झोपताना पाण्याचा पाईप पायाला बांधावा लागतो. ज्या वेळेस पायाला थंड लागते त्यावेळेस पाणी भरायला उठतो.
अरे हे काय दुर्दशा म्हणलं आमची. आम्ही राजकारणी लोक, आम्हालाच लाज वाटायला पाहिजे की आम्ही तुम्हाला एवढा त्रास देतो. पण आपला त्रास जर मिटवणारे लोक असतील तर हे आमदार देवेंद्र दादा कोटे असतील असं आपण समजून पाण्याचा प्रश्न आणि देवेंद्र कोटे दादाला तिरुपती बालाजीचा आशीर्वाद म्हणजे गोरे साहेब. पैसे मागितले की गोरे साहेबांनी तिरुपतीचा आशीर्वाद दिलाय. मग किती कोटी आले? पहिल्यांदा 600 कोटी, परत 800 कोटी, परत 150 कोटी, परत 200 कोटी. आता महापालिकेची सत्ता आल्यावर किती येणार? 4000 कोटी, 5000 कोटी. त्यामुळं काही गावावर याचं कारणच नाही. आपल्याला विकासाची गंगा या सोलापुरात एवढी मोठी येणार आहे की आपण कुठलेही प्रश्न कुठल्याही भागातले राहणार नाहीत. मी तुम्हाला एक सत्य बोलतो, मी आता भाजपमध्ये आलोय तरी पण मी सत्य बोलतो. मागील 5 वर्षामध्ये सर्वांची ओरड आहे, तुम्ही उमेदवार बदलले, जुने उमेदवार दिले असले तर पाडाला आम्हीच तयार होतो. परंतु नवीन भाजपचे नवीन उमेदवार दिले त्यामुळे निवडून द्यायला आता आम्हीच तयार आहे. त्या लोकांनी या भागामध्ये त्यांची एवढी नाराजी की उमेदवारच फिरत नाहीत आमच्याकडं. कसं करणार? आता ते येमूलला घेऊन जावं लागतंय. बाबा येमूल साहेब तुम्ही नाही आला तर आम्हाला लोक शिव्या देणार आहेत, दुसऱ्या काय. पण येमूल साहेबांनी मी महापालिकेत आम्ही दोघांनी काम केलंय. ते काँग्रेस पक्षाचे होते, मी राष्ट्रवादीचे, आणि आता आम्ही दोघं भाजपमध्ये. त्यामुळं तुमच्या कामाला कुठलाही कमी पडणार नाही. आणि आपल्या मागं तुम्हाला सत्य सांगतो, आपल्या मागं मी अजून एकदा सांगतो, तिरुपती देवस्थानच्या रूपाने आपले पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आपल्याला लाभलेले. त्यामुळं सोलापूर शहराला कुठलाही विकास कमी पडणार. आता नाटकरने सांगितले प्रश्न बरेच आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं पण आहेत. तर मी अजून तुम्हाला सांगतो की दररोज पाणी पुरवठा दादा करतायत म्हणून मी गेली 10 वर्ष दररोज पाणी पुरवठ्यासाठी भांडतोय, दररोज पाणी पुरवठा म्हणून भांडतोय. केवळ दादानी शब्द दिलाय की मी दररोज पाणी पुरवठा करतो, अन्यथा परवाच्या भाषणात सांगितलं मी पुढच्या निवडणुकीला तुमच्याकडं मत मागायला येणार नाही असा शब्द दिला. पण दादा असा शब्द देतो आम्ही, आमचे सक्षम गोरे साहेब आहेत. तसंच तुम्हाला आमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मंत्रीपद मिळालं आणि मिळलंच पाहिजे असं मी आपल्याला ग्वाही देतो. कारण तुमचं कामच एवढं आहे. आणि आपल्याला ग्वाही देतो, आपल्या भागातील सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मताने निवडून आणा एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डोंगरे साहेब. या भागातील आपले सर्व उमेदवारांच्या वतीने मेघनाथजी येमोल या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. आजच्या कॉर्नर सभेला तुम्हा आम्हाला सर्वांना आशीर्वाद, आमच्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब आणि सोलापूर शहरमध्येचे विकासाचे विजन, सोलापूरसाठी डेव्हलपमेंट करणारे, डेव्हलपमेंटचे विजन ठेवणारे आमचे नेते आदरणीय देवेंद्रदादा कोटे साहेब, माझे गुरुवर्य आदरणीय रामचंद्र जन्नू साहेब, ह्या भागातील गेल्या 15-20 दिवसापासून माझ्यासोबत असणारे सोलापूर जिल्ह्याचे माजी महापौर, माजी उपमहापौर आदरणीय डोंगरे साहेब, ह्या भागातील अत्यंत काटेकोरप्रमाणे काम करणारे BJPचे अतिशय जुने सहकारी आदरणीय बजरंगअण्णा कुलकर्णी साहेब, आदरणीय चिकळली काका, माझे मित्र बंटी क्षीरसागर साहेब, आदरणीय अजय कुलकर्णी साहेब, मी सर्वांचे नावं न घेता ह्या भागातील सर्व प्रमुख पदाधिकारी, भाजपचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, प्रभागातील सर्व इच्छुक उमेदवार साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की ह्या भागात 60 उमेदवार इच्छुक होते, ते सगळे सहकारी आज आमच्या 4ही उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस आमच्यासाठी ते मेहनत करतात. मी प्रथमतः सर्व जे इच्छुक उमेदवार होते त्यांचं मी मनापासून सर्वांचं मी आभार मानतो. त्यांनी आज आमच्यासोबत काम करत आहेत. आणि गेल्या 15 दिवसापासून साहेब आम्ही 4ही उमेदवार पॅनल टू पॅनलसाठी सगळे डोर टू डोर आम्ही
दादांनी विकास केली, दादांनी विकास जे काही कामं केलेत, शासनाचे जे विकास कामं केलेत, आदरणीय फडणवीस साहेबांचा जो विजन आहे, हा मुद्दा विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलो. 80% परिसर आम्ही डोर टू डोर पोचलो साहेब. आम्ही 20%चा भाग राहिला ते उद्या परवामध्ये आम्ही लोकांमध्ये पोचतो. लोकांमध्ये प्रचंड प्रतिसाद आहे भाजपला मतदान करण्यासाठी. आणि आमच्या इथं उपस्थित असलेले लाडकी बहीण हे गेल्या अनेक दिवसापासून वाट बघत आहेत की आम्हाला 4 उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी. मी सर्वांचं मनापासून आभार मानतो की आणि ह्या प्रभागात आमदार देवेंद्र कोटे साहेबांचा 4 कोटी रुपयाचे निधी ह्या 1 वर्षात आपल्या विकास या भागात सुरुवात झालेली आहे आणि सगळे कामं सुद्धा झालेले आहेत. अजून 4 कोटीचे विकासाचे कामं ते प्रलंबित आहेत. ह्या पुढील 6 महिन्यात ते सुद्धा कामं आम्ही निश्चित करणार आहेत. डोंगरे साहेब आणि तुमच्या सगळ्याच्या ह्या भागातील कर्णिकनगर, स्वातंत्र्य सैनिकनगर, पद्मानगर भागातील मी तुम्हाला 100% आश्वासन देतो आणि मी तुम्हाला माझा प्रयत्न निश्चित असणार आहे. जे 8 वर्षाचा जे बॅकलॉग आहे ह्या भागातील विकासाचा, आम्ही निवडून आल्यानंतर इथले जे काही विकास कामे असतील, आम्ही 4ही उमेदवार तुम्हाला शब्द देतो सर्वांच्या साक्षीनं आम्ही कुठंच कमी पडणार नाही. आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जास्तीत जास्त निधी या भागात आणून काम करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे. एवढंच मी बोलतो. आणि आज असंख्य माता भगिनी आणि माझे लाडकी बहीण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित राहिलात. या भागातील सर्व प्रमुख पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानतो. कारण का आम्ही कालच ठरवलं होतं की कॉर्नर बैठक घ्यायचं असेल तर आपण जिथं कमी आहे तिथं कॉर्नर बैठक घेऊ म्हणून कर्णिकनगरमध्ये आम्ही सुचवलो. आणि तुमच्या सर्वांचे मी मनापासून हा साहेब, देवेंद्र कोठे बोलतोय. हा बोला देवेंद्र. हा, सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग 9 मध्ये आमची सभा चालू आहे. पालकमंत्री महोदय आहेत. एकता नगर, पद्मानगर आणि कर्णिकनगर अशा 3-4 सोसायट्यांचा साहेब B2चा विषय आहे. सरकारी सोसायटी आहेत, अनेक वर्ष राहत आहेत. 30-35 वर्ष झालं विषय मार्गी लागत नाहीये. तुम्ही लक्ष घातलं तर हा विषय मार्गी लागेल साहेब. कुठला नगर आहे? एकता नगर, कर्णिकनगर सोसायटी आहे. रिटायर्ड लोक आहेत सगळे, जवळपास 1900. 2 नगर आहे का 3 नगर आहे? 2 आहेत सर. इकडचे ह्या प्रभागातले 2 नगर आहेत करून. एकता नगर आणि कर्णिकनगर. दुसऱ्या प्रभागातलं किती आहे? हा, दुसऱ्या प्रभागातलं काही नगर आहे का? तिकडच्या कामगारांच्या चाळीतल्या आहेत, त्या 13 चाळी आहेत. आणि स्वातंत्र्य सैनिक नगर म्हणून इथे. हा, द्या माईक मध्ये द्या. हो साहेब, आहे. माईक चालू आहे, स्पीकर चालू आहे साहेब. या ठिकाणी उपस्थित आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी, आपले आमदार देवेंद्र कोठेजी, या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी. खरं तर माननीय देवेंद्र कोठेजींनी विधिमंडळामध्ये 2-3दा हा विषय मांडला आणि कर्णिकनगर, एकतानगर आणि दुसऱ्याही प्रभागातल्या जमिनी ज्या B2 मध्ये आहेत त्या B2 मधल्या जमिनी फ्री होल्ड करून आपल्या तिथे राहणाऱ्या जनतेच्या नावाने, नागरिकांच्या नावाने करून देणे हा विषय सरकारकडे आहे. मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपल्याला वचन देतो की मी मंत्रिमंडळासमोर जाऊन या सर्व जमिनी तिथल्या नागरिकाच्या नावाने करून देण्याची योजना तयार करीन आणि आपल्या सर्व जमिनी फ्री होल्ड करून आपल्या नावाने करून देण्याची योजना मी तातडीने करतो आहे. आपण सर्वांना मी आश्वस्त करतो की देवेंद्र कोठेजी यांच्या पुढाकाराने या जमिनी आपल्या नावाने होतील, फ्री होल्ड होतील. तिकडे दुसरे ज्या कामगारच्या चाळी आहेत त्याही फ्री होल्ड होतील. जसं आम्ही वर्ध्यामध्ये रामनगर केलं, परवा राजुरा केलं, त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सुद्धा या संपूर्ण जमिनी आपल्या नावाने करून देण्याची कारवाई राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी करेल. एवढंच आश्वस्त मी आपल्याला करतो. आपलं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आपल्या सर्वांना न्याय देईल आणि आपल्या जमिनीचा प्रश्न सोडवून देण्याची जबाबदारी ही माझी आहे. आपण सर्वांनी कमळ चिन्हाला मतदान करून सर्वांना विजयी करावं अशी विनंती मी आपल्याला करतो. धन्यवाद. जय श्री. लास्ट एक
जय जय. मी लास्ट एकच विनंती करणार आहे की माझ्यासोबत जे उमेदवार आहेत त्यांना पॅनल टू पॅनल मतदान करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण घरोघरी जाऊन कमळाच्या चिन्हावर बटन दाबून आम्हा सर्वांना विजयी करण्यात तुमचा सिंहाचा वाटा असावा असं तुम्हाला सर्वांना विनंती करून माझं 2 शब्द संपवतो. आणि आदरणीय गोरे साहेबांचा आणि दादांचा मी मनापासून आभार मानतो की आमच्या छोट्याशा कार्यकर्त्यासाठी आज तुम्ही एवढा बहुमोल वेळ आमच्यासाठी दिलात. आम्हाला शुभाशीर्वाद देण्यासाठी तुमचंही मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. भारत माता की जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा तुमच्यासह माझाही जीवन ज्यांच्यामुळे पावन झालं अशा आपल्या पावन गणपतीच्या चरणी नतमस्तक होतो. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग 9च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या कर्णिक नगर, एकता नगर, पद्मानगर, स्वातंत्र्य सैनिक नगर भागातील सर्व नागरिक बंधू भगिनींनो, आज या सभेला उपस्थित राहत असताना मनामध्ये एक अतिशय आनंद आहे की साक्षात पावन गणपतीच्या सानिध्यात ही सभा होत असताना या परिसरातील पिढ्यानपिढे प्रलंबित असणारा 35 वर्षाचा जिव्हाळ्याचा प्रश्न, प्रत्येकाच्या जीवनातील जीवनमान उंचवणारा प्रश्न आज मला वाटतं पावन गणपतीच्या आशीर्वादानेच एका 3.5 मिनिटाच्या फोन कॉलनी सुटला. आणि हे गणरायाच्या साक्षीने होत असताना फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचं सरकार या राज्यात आहे आणि आपण कालच्या विधानसभेला भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून मला काम करण्याची संधी दिली, म्हणूनच ह्या प्रश्न आज या ठिकाणी निकाली काढण्यात आपल्याला यश आलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा शब्द म्हणजे कमिटमेंट इज कमिटमेंट. त्या कमिटमेंटमध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होत नाही. आता चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की वर्षभर मी विधानसभेमध्ये या प्रश्नासाठी भांडतोय. आमदार आपल्या भेटीला या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सगळ्या सोसायटींनी मला या बिटूच्या प्रश्नासंदर्भातली अडचण निवेदन दिलं, त्याच्यावरती मी अभ्यास केला. या पूर्व भागातल्या ह्या 3 सोसायटी असतील किंवा गुरुनानक नगर नवजीवन सोसायटी, तिकडच्या काही 21 सोसायटी आहेत. परंतु याच्याही पलीकड पश्चिम भागातमध्ये ज्या कामगारांच्या चाळी आहेत, जुनी पोलीस लाईन असेल, जुनी मिल चाळ असेल, एनजी मिल चाळ असेल, लक्ष्मी विष्णू चाळ असतील, याही जवळपास 9 ते 10 हजार कामगारांच्या घरांचा बिटूचा प्रश्न निकाली काढण्यासाठी मी सातत्याने अधिवेशनामध्ये आवाज उठवला. मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत, बावनकुळे साहेबही सकारात्मक होते. आता या ठिकाणी सभेला येताना पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की आपण आचारसंहिता झाल्यानंतर हा प्रत्यक्ष निर्णय लवकरात लवकर अंमलबजावणी करू. आणि आज या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असताना एक ऊर्जा, एक शक्ती मला वाटतं गणरायाकडनं मिळाली आणि बावनकुळे साहेबांना आपण फोन लावला आणि त्यांनी प्रतिसाद दिला आणि यातनं तुमचा अनेक वर्षाचा प्रश्न या ठिकाणी निकाली निघतोय. कालच्या विधानसभेला तुम्ही मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतरनं जो काही विकास मागच्या 10-15 वर्षात या इकडच्या आमदारांनी केला नसेल तेवढा जवळपास 147 कोटी रुपयाचा निधी मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार साहेबांमुळे मिळालेला आहे. त्यातनंच आपला हा चिल्ड्रन पार्कचा पावन गणपतीकडे सिंधुराम हाईट्सकडे जाणारा मुख्य रस्ता असेल, वल्लाळ ग्राउंडकडनं पद्मानगरकडनं वाकळे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता असेल, आजच काल परवा झालेला WIT कॉलेज समोरचा रस्ता असेल, असे अनेक रस्ते ह्या वर्षभरात आपण पूर्ण करू शकलोय. पद्मानगरचं बास्केटबॉल ग्राउंडचं सुशोभीकरण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झालेलं आहे. ही सगळी कामं आणि आमदार आपल्या भेटीला मध्ये तुम्ही जे काही निवेदनं दिलेत, मग ते ड्रेनेजचे असतील, पाण्याचे असतील, अंतर्गत रस्ते असतील, हेही सगळी कामं मंजूर असून तेही पुढच्या 1-2 महिन्यात प्रत्यक्ष जागेवरती या ठिकाणी होणार आहेत. मी आपल्या सगळ्या नागरिक मतदार बंधूंना विनंती करतो की आपण उद्याच्या महापालिकेला भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांच्या पाठीशी आपण भक्कमपणे राहून त्यांना काम करण्याची संधी द्यावी. काल परवा निवडणूक जाहीर झाल्यानंतरनं आमच्यातले अनेक सहकारी जे माझ्यासोबत काम करतात
किंवा या भागातले नागरिक आहेत त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली की या भागामध्ये एवढे बूथ असताना, एवढे नागरिक राहत असताना या भागाला उमेदवारी देणं आपली अपेक्षा होती. वास्तविक पाहता मी सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील होतो, रोहिणीताई प्रयत्नशील होत्या, पालकमंत्री गोरेभाऊ सुद्धा प्रयत्नशील होते. ह्या व्यासपीठावरती बसलेले 3-4 नावं आम्ही आमच्या माध्यमातून प्रदेशाला पाठवली होती, परंतु हा प्रभाग 9 शहर उत्तर आणि शहर मध्य दोन्ही विधानसभेमध्ये येतो. त्यामुळं वरिष्ठांकडून आदेश आला, काही जागा उत्तर विधानसभेतनं घेतल्या आणि काही जागा ह्या आपल्या मध्य विधानसभेतनं घेतल्या. परंतु मला कौतुक वाटतं की हा भारतीय जनता पार्टीचा सगळा ज्येष्ठ पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ता असेल, हे नाराज न होता पक्षाचा आदेश मानून त्यांनी एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला काम करण्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. मी तुम्हाला आमदार म्हणून जबाबदारीने सांगेल की आपण प्रभागनिहाय जवळपास 12 ग्रुप व्हॉट्सअपचे आहेत. मग प्रभाग 9चा आहे, प्रभाग 13चा आहे, पलीकडच्या प्रभाग 12चा आहे. यात नागरिक ॲड झाल्यानंतर त्यांच्या सांगितलेल्या समस्या आपले पालक प्रतिनिधी तर सोडवतात, नगरसेवकही सोडवतात. मी स्वतः आमदार म्हणून त्या अनेक मेसेजला रिप्लाय देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं नगरसेवक कुठल्या भागात नाही याची तुम्ही काळजी करू नका. या भागातलं एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही आणि इथले दैनंदिन मेंटेनन्ससाठी इथल्या नगरसेवकांचं ऑफिस या भागात असेल, हा विश्वास मी आपल्याला आमदार म्हणून या ठिकाणी देतो. तुमचा एक व्हॉट्सअपचा मेसेज तुमचे सगळे प्रश्न निकाली काढण्याचं शब्द मी देतो. आता लाईव्ह उदाहरण पण मिळालं की 35 वर्षाचा प्रश्न एका व्हॉट्सअप कॉलवरती निकाली लागलेला आहे. तर तुम्ही 4च्या 4 उमेदवारांना पॅनल टू पॅनल मतदान करा. म्हणजे आपले सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपचे हात बळकट झाले तर आम्ही सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडनं आणखी निधी मागू. जशी विमानसेवा झाली, आज पाणी पुरवठ्याला 892 कोटी रुपये पालकमंत्री साहेबांनी मंजूर केले. यातनं शहराला रोज पाणी पुरवठा होणार आहे. भाऊ, मी सुद्धा मागच्या 8-10 दिवसात अनेक सभामध्ये सांगतोय की जोपर्यंत सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा होणार नाही, मी माझ्या स्वतःच्या पुढच्या आमदारकीचं मत मागायला जाणार नाही. एवढा शब्द मी जबाबदारीने देतोय. कारण का भाऊ, माझा तुमच्यावरती विश्वास आहे, माझा मुख्यमंत्री महोदयांवरती विश्वास आहे. जे 10-15 वर्ष या पूर्वीच्या राज्यकर्त्यांना जमलं नाही ते मागच्या 4-5 महिन्यात तुम्ही 892 कोटी रुपये मंजूर करून त्याची टेंडर प्रक्रिया केलेली आहे आणि लवकर आपल्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निकाली काढेल. या सभेला इतक्या थंडीची लाट असताना सुद्धा आमच्या लाडक्या भगिनी आशीर्वाद द्यायला एवढ्या मोठ्या संख्येने जमल्याबद्दल आपले पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवीण डोंगरे साहेबांनी प्रवेश करताना सांगितलं की मी कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवत नाहीये, मला कुठल्याही प्रकारची उमेदवारी नको आहे, परंतु 892 कोटीवरती जे भाजपचं सरकार काम करत आहे, पाणी पुरवठा माझ्या जिव्हाळ्याचा विषय, मला त्याच्यावरती काम करण्यासाठी भाजपामध्ये सामील करून घ्यावा असा निरोप त्यांच्याकडनं आल्यामुळं अनकंडिशनल बिनशर्त ते भाजपमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला निश्चितच येणाऱ्या काळात लाभणार आहे. आम्ही त्यांच्या सोबत मिळून काम करू हा विश्वास आपल्याला या माध्यमातून देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. या ठिकाणी आपल्या राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेबांना विनंती करतो त्यांनी या सभेला संबोधित करावं. आज सोलापूर शहरातल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभाग 9च्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले सोलापूर शहरातल्या मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि ज्या आमदारांनी आपण सगळ्यांनी निवडून दिल्यापासून माझ्या मतदारसंघाचे प्रश्न सुटले पाहिजेत, ज्या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला, ज्या लोकांनी मला आमदार केलं, त्या सगळ्या लोकांची सेवा, त्या सगळ्या लोकांचे प्रश्न सोडून करता आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. ते सन्माननीय देवेंद्रजी कोठे, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय प्रवीणजी डोंगरे साहेब, सन्माननीय बजरंगजी कुलकर्णी, सन्माननीय
सुरेश चिखली, सन्माननीय बापूराव क्षीरसागर, सन्माननीय अजय कुलकर्णी, सन्माननीय अक्षय अंजिखाने, गणेश साळुंके, ज्ञानेश्वर गवते, राहुलजी कोठे, असे अनेक सन्माननीय वास्तविक या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत, परंतु खास करून या प्रभागाचे उमेदवार सन्माननीय मेघनाथजी येमोल, सन्माननीय शेखरजी इंगे, सन्माननीय मंजरी कादंबरी, सन्माननीय पूजा वाडेकर आणि आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे मतदार बंधू आणि भगिनी, खास करून आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत करत असताना सोलापूर शहराची महानगरपालिकेची निवडणूक हे सोलापूर शहराचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण कुणाच्या ताब्यात देणार आहोत. सोलापूर शहराचे प्रश्न येणाऱ्या 5 वर्षात कोण सोडवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि ही निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. सोलापूर शहरातल्या विविध प्रश्नासंदर्भात, या शहरातल्या आमच्या लाडक्या बहिणीच्या, या भागातल्या लोकांच्या प्रश्नासंदर्भात चर्चा होणे, प्रश्न सुटले पाहिजेत. शेवटी या निवडणुका का असतात? निवडणुकीमध्ये आपण लोकांना का निवडून देतो? तर या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या लोकप्रतिनिधींच्यावर देतो. म्हणून या लोकांना आपण निवडून देत असतो. आणि आपण सातत्यानं पाहिलंय, या शहरातल्या जेवढे काही विषय आज आपल्यापर्यंत आहेत, खास करून या भागातला मगाशी जो विषय झाला, या शहरातल्या जमिनी, या प्रभागातल्या जमिनी शासकीय जमिनी आहेत आणि या जमिनी अजून वर्षानुवर्ष लोक या ठिकाणी राहतात. त्या मालकी सदरी या लोकांचं नाव अजून लागलं नाही, मालकी अजून त्यांची झालेली नाही. अशा लोकांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असणारा हा विषय. तुम्हाला आठवत असेल, या भागात प्रत्येक निवडणुकीला कोणतरी आला असेल, विधानसभेला 2-2, 3-3 वेळा कोण या ठिकाणी आला असेल आणि या सगळ्यांनी हा प्रश्न सोडवू अशा पद्धतीची भूमिका मांडली असेल. परंतु आपल्या आमदार महोदयांनी सातत्याने या लोकांच्या प्रश्नासंदर्भात विधानसभेमध्ये भूमिका मांडली. फक्त भूमिका मांडली नाही, विधानसभेमध्ये मंत्र्यांचं आश्वासन घेतलं, मुख्यमंत्री महोदयांच्या समोर हा प्रश्न मांडला आणि हा जवळजवळ 1000 घरांचा जो विषय आहे, 1000 घराच्या मालकांचा जो विषय आहे की त्यांच्या नावावर त्यांची घरं, त्यांच्या जागा, त्यांचे प्लॉट झाले पाहिजेत, ही भूमिका सन्माननीय देवेंद्रजींनी घेतली. आपल्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठपुरावा केला. मी आज आपल्याला सांगतोय, तुमच्या सगळ्यांचा एवढ्या दिवसाचा प्रश्न येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये सोडवण्याची जबाबदारी या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी घेतलेली आहे. परंतु ही जबाबदारी घेत असताना आपल्या सगळ्यासोबत पालकमंत्री म्हणून मी पण स्टेजवर होतो, कोठे साहेब स्टेजवर आहेत. मी आपल्याला शब्द देतोय की येणाऱ्या 3-3.5 महिन्याच्या आत या प्रभागातल्या सगळ्या लोकांच्या घराचा प्रश्न आपण सोडवू. प्रत्येकाचं घर त्याच्या नावावर होईल अशी व्यवस्था आपण उभी करू. ही फक्त निवडणुकीपुरतं दिलेलं आश्वासन नाही, तर दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण करणारा भारतीय जनता पक्ष आहे. आणि आदरणीय बावनकुळे साहेबांनी असंख्य असे निर्णय घेतलेले आहेत. पण आता निर्णय आपल्या 9 प्रभाग आणि त्याच्या बाजूच्या 12 नंबरमधले असतील आणि आमचे स्वातंत्र्यनगर असेल किंवा कामगार चाळे असतील, या चाळीतले प्रश्न सुटतील. सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकासाची भूमिका घेतली. खास करून या मध्यच्या सगळ्या जनतेला, माता भगिनींना मी धन्यवाद देईन की तुम्ही कोठेंच्या देवेंद्र कोठेसारखा एक युवा आणि सामान्य माणसाची सेवा करणारा इमानदार आमदार आपण निवडून दिलेला आहे.
तर आपण बघितलं मागच्या 3 निवडणुका झाल्या आणि या भागातला प्रश्न सुटला का? या भागातल्या वसाहतीचा प्रश्न सुटला का? शासकीय जमिनीचा सुटला का? पाण्याचा सुटला? आता मगाशी आपल्याला बोललो, देवेंद्रजी बोलले, या भागातला पाण्याचा प्रश्न आम्हाला सोडवायचा आहे. आपण हा पाण्याचा प्रश्न सोडवत असताना असा आमदार होणे नाही की ज्यानं शब्द दिला आहे की जर तुम्हाला रोज पाणी दिलं नाही तर पुढच्या वेळी मत मागायला येणार नाही. हे मनाची हिंमत त्या आमदारामध्ये असायला पाहिजे, लोकप्रतिनिधीमध्ये असायला पाहिजे. ती हिंमत देवेंद्रजींनी दाखवली. आता दुहेरी पाईपलाईनचं काम झालं, पाकणीचा प्लॅन्ट आता होतोय आणि खास करून या शहरातली जी पाण्याची अंतर्गत व्यवस्था आहे, या ज्या पाईप आहेत त्या 30-30, 40-40 वर्षापूर्वी केलेली ही पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन जोपर्यंत नव्यानं आपण करत नाही तोपर्यंत लोकांना रोज पाणी देणं शक्य नाही. ही भूमिका आपल्या आमदार साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांच्याकडे मांडली आणि मला सांगायला आनंद होतो, तुमच्या शहराच्या पाईपलाईनचं तर पाणी आता पोचलंय, पण शहरातलं पाणी सुद्धा लोकांच्या पर्यंत व्यवस्थित पोचावं, रोज पोचावं म्हणून 892 कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर झाली. त्याचं टेंडर पण निघालेलं आहे. एकदा देवेंद्र कोटेंचं कौतुक आपण या निमित्तानं आपण या सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. एका बाजूला ते पाईपलाईनचं काम चालू आहे, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं विमान सेवा चालू झाली. आज शहरामध्ये विमान येते, आपल्याला अभिमान वाटतो का नाही? वाटतो का नाही अभिमान? अरे आमच्या सोलापूरला विमान चालू झालं. या सोलापूर शहरामध्ये राज्याचं नेतृत्व होतं, आपण सगळ्यांनी अनुभवलं, पण कुणाला जे जमलं नाही ते काम आपल्या शहरातल्या आमदारांनी पाठपुरावा केला आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. पहिल्यांदा गोव्याचं विमान चालू झालं. अनेक लोक म्हणली गोव्याला कसं काय, कोण जाणार आहे गोव्याला? आता गोव्याचं विमान फुल चाललंय. आता पुन्हा म्हणले मुंबईचं विमान चालूच होणार नाही, गॅरंटीनं सांगतो. आता एखादं काम व्हावं म्हणून गॅरंटी देणारा खासदार आपण बघितलाय, पण काम होणार नाही म्हणून गॅरंटी देणारा खासदार इथं पहिल्यांदा मी बघितलाय. पण ती त्यांची जी गॅरंटी होती ती मोडीत काढली आपण. आता मुंबईचं विमान चालू झालं, आता आपला माणूस इथं विमानानं मुंबईला जातोय, मुंबईतनं इथं येतोय. आता मुंबई चालू झाल्यावर आमच्या अनेक इथं लोक बसलेले ज्येष्ठ नागरिक आहेत, आमच्या भगिनी आहेत. आता या म्हणायला लागल्या सगळी माणसं आमच्याकडे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला येतात, तुळजाभवानीचं दर्शन घेतात, सिद्धेश्वराचं दर्शन इथे येऊन घेतात, अक्कलकोटला जाऊन स्वामीजींचं दर्शन घेतात. आम्हाला तिरुपतीला बालाजीला दर्शन घ्यायला जायचंय. आता तिरुपतीची विमान सेवा सुद्धा येणाऱ्या 1-1.5 महिन्याच्या आत चालू होते आणि आता आमची भगिनी इथं विमानात बसली की बालाजीला जाऊन बालाजीचं दर्शन करून येईल. आता ती विमान सेवा चालू होते. आमचं सोलापूर शहर हे आता जगाशी जोडलं जातंय. आज जगाच्या नकाशावर सोलापूर आमचं बिडी कामगारांचं शहर, यंत्रमाग कामगारांचं शहर. आमच्याकडे चटणी काय म्हणतो आपण, शेंगा चटणीचं शहर, याच्यासाठी फेमस होतं. आता आमचं सोलापूर शहर हवाई मार्गाने जोडलं. आता अमेरिकेतल्या माणसांनी सर्च केलं सोलापूरला विमान जातं का, तर जातं म्हणून दिसल. ही परिस्थिती आज आता निर्माण झाली, लक्षात असू द्या. आता आपण बघितलं पाण्याचा विषय सुटला. आपल्या सोलापूर शहरातले अनेक युवक आता कामाच्या निमित्तानं पुण्या मुंबईला जायला लागली. यंत्रमाग कामगार कमी झाला, बिडी कामगार बघितला पण बेकार झाले. आपल्या नव्या पिढीतले शिकलेल्या मुलांना इथं व्यवसायासाठी MIDC मध्ये काम मिळणार, शहरामध्ये काम मिळणार. ही सगळी मुलं आता जायला लागली मुंबईला, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडला, बेंगलोरला जाऊन IT कंपन्यात काम करायला लागली. 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री या सोलापुरात आले आणि त्यांना आपण सांगितलं, मुख्यमंत्री महोदय सोलापूरचं वैभव पुन्हा आणायचं असेल. आपण पाहिलं शहराची लोकसंख्या वाढताना आपण बघतो, अनेक शहराची लोकसंख्या वाढते, आमच्या सोलापूरची कमी होते. तेव्हा सोलापूरचं वैभव पुन्हा या सोलापूरला मिळालं पाहिजे. यासाठी आमच्या युवकांच्या हाताला काम सोलापूर शहरात मिळालं पाहिजे. म्हणून
मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आपण मागणी केली आणि सोलापूर शहरामध्ये IT पार्क झालं पाहिजे भूमिका घेतली. आता तुम्हाला सांगायला आनंद होतो, IT पार्कची जमीन फायनल झाली आणि IT पार्कही मंजूर झालं. आता येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये सोलापूर शहरामध्ये IT पार्क होईल आणि आमच्या सगळ्या इंजिनियर पोरांना, शिकलेल्या मुलांना आता इथं काम मिळेल. या शहराच्या विकासाचा संकल्प घेऊन भारतीय जनता पक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री काम करतायत. आपल्या सगळ्यांना सांगायचंय, आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, आपण इथं बसलाय. प्रत्येक माणसाला केंद्रबिंदू मानून मोदीजी काम करतायत, देवेंद्रजी काम करतायत. इथं बसलेल्या प्रत्येक माणसासाठी एक ना एक योजना आपल्याला सगळ्यांच्या समोर प्रत्येकाला एका ना एका योजनेचा लाभ होतो हे आपण सगळेजण पाहताय. आमच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. आता निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना आली आणि त्या लाडक्या बहीण योजनेमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, आमचे सगळे लोक म्हणले लाडकी बहीण योजना ही निवडणुकीसाठी आणली आहे. निवडणूक झाली की योजना बंद होईल. म्हणले का नाही? म्हणले का नाही? सगळे झाली का बंद? झाली का? ताई, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या देवाभाऊने आपल्याला शब्द दिला लाडक्या बहिणीला, जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडकी बहीण बंद होणार नाही. लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर येणारे पैसे बंद होणार नाहीत. ताई, आपण बघा, सक्का भाऊ आहे का नाही तुम्हाला? सक्का भाऊ वर्षातनं एकदाच जाता तुम्ही राखी बांधायला. किती वेळा जाता? एकदा जाता. सक्का भाऊ सुद्धा वर्षातनं एकदा राखी पौर्णिमेला 100 रुपये ताटात टाकताना सुद्धा बायकोकडे बघतो 3 वेळा. तीन वेळा बायकोकडे बघतो. बायकोने हो म्हणलं तरच, नाही तर खिशात घालतो परत. कराय का खोटं आहे? कराय का नाही? आता तुमचा देवा भाऊ प्रत्येक महिन्याला 1500 रुपये तुमच्या खात्यात टाकतो. ध्यानात ठेवा, 1500 रुपये तुमच्या खात्यात टाकतो. कधी आमच्या बहिणीला सन्मान नव्हता, तो सन्मान आमच्या देवा भाऊने दिला, भारतीय जनता पक्षाने दिला. लक्षात असू द्या. नाहीतर 100 रुपये मागून घ्यायचं म्हटलं तर किती वेळा मागायला लागायचे? किती वेळा? 10 वेळा. आणि 100 रुपये दिलं तरी हिशोब किती वेळा द्यायचा परत? कुठं घातलं ग, कुठं गेलं ग, किती शिल्लक घ्यायचं ग, काय का नाही? आता ह्या सगळा हिशोब मागायचे. आता हेच गडी म्हणतात तुझ्या अकाउंटला हायतं का ग काय शिल्लक? हा सन्मान बहिणींना कधी मिळाला असता का? कुणी दिला? कुणी? देवाभाऊला ऐकायला जायला पाहिजे. कुणी दिला? देवाभाऊने दिला, भारतीय जनता पक्षाने दिला. त्या देवाभाऊच्या मागे उभं राहायला लागेल का नाही? राहायला लागेल का नाही? देवाभाऊच्या कमळाच्या पाठीशी उभं राहायला लागेल. इथं बसलेल्या सगळ्या जनतेला मी सांगेन, प्रत्येकासाठी योजना आहे. आता कोण आजारी पडलं 5 लाखापर्यंत उपचार मोफत मिळतो दवाखान्यामध्ये. आजपर्यंत घडलं कधी? 5 लाखापर्यंत मोफत उपचार मिळतात. रेशनिंगचं धान्य पैसे घेऊन जायला लागायचं का नाही? आता 1 रुपया न्यायला लागत नाही, पण जाताना एक मोठं पोतं घेऊन जायला लागतं. बरं म्हणून येतं का नाही? आणि शिल्लक राहिलेलं बाजारात जातं का नाही? हे सगळं कुणी दिलं आपल्याला? आजपर्यंत का नाही मिळालं? आतापर्यंत सरकार होतं ना, पण आतापर्यंत सरकारच्या मंत्र्याच्या खिशात जायचं, मुख्यमंत्र्याच्या खिशात जायचं. आता आमच्या जनतेच्या खिशात जातं, जनतेच्या घरात जातं. हे भारतीय जनता पक्षाने केलं, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला मला सांगायचंय, जे आपल्यासाठी काम करतं, जे आपल्याला ताकद देतं, जे आपल्याला बळ देतं, आपल्या पाठीशी उभं राहतं, ते सरकार आपलं, तो पक्ष आपला, आणि तो भारतीय जनता पक्ष आहे. मोदीजींच्या पासून देवेंद्रजींच्या पर्यंत. आणि आपले हे सगळे आमदार आज शहराच्या विकासाचं काम करतात. आपल्याला रात्री अपरात्री कधी अडचण आली तर ही माणसं उभी राहतात. समोरची माणसं येतील, सांगतील. बघा, सांगा, रात्री अपरात्री फोन आला, अडचण आली, कोटे साहेबांना फोन केला, उचलतील का नाही? उचलतील का नाही? आणि आणखीन कोणाला केला तर दिल्लीत. तेव्हा लक्षात ठेवा, आपल्याला आपली माणसं, आपल्यात राहणारी, आपल्यासोबत काम करणारी ही माणसं आपली असतात. ही भूमिका घेऊन आपण काम केलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला विनंती करतोय,
या तुमच्या सगळ्या प्रश्नासंदर्भात, खास करून या प्रभागातल्या जमिनीचा प्रश्न असेल किंवा आपल्या सगळ्या प्रश्नासंदर्भात देवेंद्र कोटेजी ताकदीने काम करतायत आणि हे सांगण्यासाठी आलोय, पालकमंत्री म्हणून कोटे साहेबांच्या तुमच्या पाठीशी ठामपणे मी उभा आहे हे सांगण्यासाठी आलोय, आपलं सरकार उभं आहे हे सांगण्यासाठी आलोय. आपण सगळ्यांनी आमच्या या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावा आणि चारीच्या चारी उमेदवारांना, कुठे गेले उमेदवार, आमचे यमुल साहेब असतील, शेखरजी इगे साहेब असतील, आमच्या मंजली ताई असतील, आमच्या पूजाताई असतील, या चारही उमेदवारांना निवडून देण्याचं काम तुम्ही करा. आम्ही सगळेजण तुमच्या सेवेत कुठं कमी पडणार नाही हा शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. कमळ चिन्हासमोरचं बटन आपण सगळ्यांनी दाबून या सगळ्यांना महापालिकेमध्ये पाठवायची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यावी. आम्ही बाकी सगळी जबाबदारी आम्ही घेऊ असा शब्द या निमित्तानं देतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपल्याला विनंती करतो, ज्या मुख्यमंत्र्यांनी या शहरासाठी एवढं सगळं केलंय, हे सगळं उद्या IT पार्क करायचा संकल्प केलाय, ते मुख्यमंत्री उद्या सोलापूर शहरामध्ये 5 वर्षात भारतीय जनता पक्ष काय करेल हे सांगण्यासाठी येत आहेत. आपण त्या सभेला यावं एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.